गावोगावी फोडून टाकलं राजकारण या भाजपनं. बर मला हे मिश्याचं काय नेमकं काय आहे नेमकं मिशा म्हणजे काय मर्दाच्या मिशा बाकडे कोण टाकले ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतचं नाव कोणाचं वेगळं दिसतंय जिल्हा परिषदेला काय आता आमचं आम्ही काय भारत बालकी भारत नाना बालके कोण आहे उभं राहिल्या त्यांच्या गटात ते आता चाललंय की संग्राम गायकवाड अजून बर तिथं आमच्यातले काय बरं आहे उमेदवार होय चांगलं आहे बर चांगलं आहे त्यांचं काय तुमचं ते शिबिरही घेते ते चांगलं बर केले कल्याणराव काळे एका पक्षात का राहत नाही किती पक्ष झाले कल्याणराव काळेचे जेवढं आहे ते तेवढं झालं की आता शिल्लकच काय राहिलं नाही. वंचित राहिला म्हणजे MIM मध्ये जायचं राहिले. भाजपमध्ये गेलं काल समाधान काळे कल्याण काळे काय म्हणताय कुठे बी काढलं द्या आपल्याला काय करत कुठे बी काढलं द्या आपल्याला काय करत भाजपमध्ये गेलं काल माहित आहे का ही कुठे बी जाऊ द्या ते पैसे जास्त्याने गेला कुणीकडे हा पैसे जास्त्याने गेला मग भाजपमध्ये प्रवेश कसं काय केला समाधान काळे आणि कल्याण काळे तेच ना कसं आहे माहिती का स्वार्थ प्रत्येकाला स्वार्थ सुटलाय का आपलं तर भागल हा. जनतेचं काहीतरी होईल ते काहीतरी बी अजित पवार देखील सत्तेत होतच की मग त्या पक्षात होतेच की होय कारखाना तर की दुसऱ्याला दिला चालवा कारखाना दुसऱ्याला दिला घालून हिकला ऐकलं ए ना बोला तुम्हाला लय माहिती आहे थांबा तुम्हाला लय माहिती आहे कारखाना ऐकलाय मग काय केलंय म्हणते ती? आता भाडण दिलं इथे काय म्हणते ती इकलाय मग आम्ही तर काय करायचं सांगितले कल्याणराव काळ्याची कडे होते ती पक्ष पडतंय काय भानगड आहे नेमकं त्यांचं कार्य चांगलं आहे ना. कार्य चांगलं म्हणून पडतं कार्य चांगलं असल्यामुळे पण आता काय भागल येईल इथं बागल का काम त्यांचं चांगलं आहे इथं. एवढं अजित पवार बी कशाला अजित पवार आहे चक्क्याला करतोय आपल्यासाठी नाही काय करते आपल्यासाठी भाजपकडे तर निदान जायला नाही पाहिजे होतं देशात आहे की भाजप देशात आहे आहे. नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आता कुठले वाकरी गट येते ना हे वाकरी गटातील आता पिराची कुरोली या गावात पटवर्धन कुरोली या गावात आहे. पटवर्धन कुरोलीच्या लोकांच्या मनातील नेमक्या काय भावना आहेत काय त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या मनातील उमेदवार देखील या इकडे साईडला जर थोडं मला बसू दे थोडं सरकव जरा तुम्ही बसा अलीकडे बसा बर काय नाव आहे तुकाराम शिवाजी उपास. काय करताय काय नाही शेतीच. शेती आहे काय परिस्थिती आहे आता जिल्हा परिषद आहे आता काय सांगायची परिस्थिती. का ह्या गाव लय हॉटस्पॉट आहे अहो, ही आहे. गाव असं मला कळलंय hotspot की आहे. पंचायत समितीला 10 जण येते 10 का 12 जण येते 12 जण आहे. आणि जिल्हा परिषदेला किती जण येते जिल्हा परिषदचं फिक्स झालं नाही की अजून 5-6 अर्ज आहेत. म्हणजे इकडे डझन आणि इकडे अर्धा डझन 6 अर्ज आहेत. खरं पंचायत समितीला 1 डझन आणि जणांना जिल्हा परिषदला 6 जिल्हा परिषदला अर्धा डझन म्हणजे डझन अर्धा डझन झालंच की झालं. बर काय कुणाची हवा इकडे मग हवा अजून तर काय सांगता येत नाही. का नाही सांगता येत. सगळं गावोगावी फोडून टाकलं राजकारण या भाजपनं. बर कसं का ओळखायचं आपण हवा कोणाची सांगायची सांगता येत नाही हवा कोणाची. मग काय कोण इकडे भाजपचं भाजपचं अजून फिक्स झालं नाही पण आज ते कल्याणराव काळेने त्याच्यात प्रवेश केलाय भाजपमध्ये. मग समाधान काळेंनी घेतली समाधान काळे आणि उत्तम काका म्हणून आहेत आमच्या गावात. बर समाधान काळे भाजपमध्ये कशामुळे गेलेत मग काय माहित आता त्यांना काय काही भाजपमध्ये गेले बर मग ती बी सत्य राष्ट्रवादी सत्तेचा पक्ष होता की होता पण त्यांना थांबू वाटत नाही तर आता भाजपमधनं जाऊन निवडून ये जायचे. भाजप येतील का निवडून शंका कमी आहे. हा सांगता भाजप निवडून येतील का काय खरं आहे अजून पुढं आहे अजून अर्ज माघारी घ्यायचा आहे तर अजून कुठलंच फिक्स नाही अजून बरं कोणाला. घेते रे मग अर्ज माघारी घेते रे समाधान काळे अर्ज कसं माघारी घेते त्याने आता पक्षाच्या चिन्हावर भाजपमध्ये जाऊन त्याने युती केली. कसा आहे आता भाजप पक्ष कसा आहे भाजप पक्ष चांगला आहे म्हणा पण ते होईल तेव्हा खरा आता ह्यांचे अर्ज काय नाही. लोक आता मला सांगितले कल्याणराव काळ्याची कडे होते ती पक्ष पडते काय भानगड आहे नेमकं त्यांचं कार्य चांगलं आहे ना. कार्य चांगलं आहे म्हणून पडतं कार्य चांगलं असल्यामुळेच पडतं. असू नका मला सांगा नेमकं नाही काय काय सांगायला काय आहे त्यांनी आतापर्यंत सगळ्याला जे उशीर हा त्यांनी त्यांच्या गावातल्या लोकांनी विचारूनच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केलाय कारखान्याच्या गटाला विचारून प्रवेश केला का त्यांनी. बर मग गावातल्या कुठल्या तरी एका पोटाला विचारून त्यांनी प्रवेश केला. बर त्यांच्या मागच्या जनतेला विचारलं का त्यांनी.
नाही विचार. तुमच्यापर्यंत आलं काय नाही विचारलं. मग त्यांच्या मनानं प्रत्येक वेळेस पक्ष प्रवेश प्रत्येक वेळेस पक्षातनं बाजूला जाणं, दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं. किती पक्ष झाले कल्याणराव काळेचे? जेवढं आहे ते तेवढं झालं की आता शिल्लकच काय राहिलं नाही. वंचित राहिला म्हणजे MIM मध्ये जायचं राहिले. थांबा जरा, थांबा 2 मिनिटं थांबा जरा. काय म्हणताय? MIM राहिलाय त्यांचा शिल्लक आता. कल्याणराव काळेला त्याच्या पक्षात जायचा त्यांचा तेवढाच शिल्लक राहिलाय आता. जातील का या मध्ये तर? वेळ आल्यावर सांगता येत नाही. त्याच बी पक्षात जातील. जाणार की बर. जाणार. त्याने आता कसं आहे मग राजकारण कुठल्या दिशेने चाललंय हे? राजकारण म्हणजे अजून ह्यानी तर म्हणते ना आम्हाला विचार, जनतेला विचारून ह्याने भाजपला पक्षप्रवेश केलाच नाही. कधी विचारते तेव्हा ते? आतापर्यंत विचारलं नाही ना, आता तर काय विचारणार आहे? बर. आतापर्यंत बी असे जनतेला ते वाऱ्यावरच सोडते ती, तेवढ्या पुरतच येते ती. ते काय कंपल्सरी तर काय बाबा आम्ही मतदारापर्यंत तुमचं कल्याणराव समाधान का हाकेच्या अंतरावर गाव आहे की नुसतं नदीत उलटून जायच्या पलीकडे? नदी वळलाय तर काय संबंध आहे? ती गावचा जाई शेवटी. पटोदन करवली, पेराई करवली आणि वाडी, ही एकच गाव आहे. गावात बर. कुठं बदल आहे? बर. बदल नाही ना अजून गावात. कुठं जरी गेलं तर कुरवलीच गाव आहे. जनतेच्या समाधानासाठी गेलं, सेवेसाठी गेलो म्हणते की. खोटं आहे ते. समाधानासाठी नाही. कसं समाधान होणार जनते? माझं समाधान करायला सगळा गेलं. देश भाजपला विरोध करतो या. त्यांची दुसरी टर्म आहे भाजपमध्ये जायची. म्हणजे फिरून किती वेळा जायचं एका पक्षात? परत फिरून तिथंच जाते. जायचं. तसं नाही. जनतेला विचारलं पाहिजे. जनतेच्या भावना मग हे केले पाहिजे. कल्याणराव काळे एका पक्षात का राहत नाही? त्यांना पक्षच एक आवडत नाही. त्यांना सारखं बदल पाहिजे. बदल सारखं पाहिजे. बदल होती मग निष्ठा बिष्ठा आहे का नाही? काय नाही. निष्ठा बिष्ठा त्यांनी ठेवलीच नाही तर कशी ठेवायची निष्ठा? कशी ठेवायची निष्ठा सांगाय? बर. सारखं पक्ष बदलायचं, ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं, जनतेचं पाठीमागं हाल करायचं. जनतेनं काय ठरवायचं यांच्या मागं जायचं? जनतेने त्या पक्षात जायचं, मग भाजपमध्ये जायचं. कशी जनता इतकी आडाफिडा नाही का त्यांच्या आणि मागं आताच पळायला? तिकडे गेला म्हणल्यावर नेता एकटा जाईल. नेत्या मागं कोण जात नाही ते आता. जनता शहाणी आहे ना आता. जनता ठरवते कोणाला काय करायचं, कोणाला काय नाही. यंदा फाईट जोरात आहे वाकरी गटात. तसं काय सांगता येत? कोण कोण आहेत उमेदवार? तरी साहजिक अशी नावं कोण? संग्राम गायकवाड एक आहे. हा. बागल. हा. शिवसेनेतनं सुग्रीव कोळी. बर. समाधान काळे. हा. यलमारबाईन भरलाय मॅडम. बर. त्यांनी भाजपमध्ये भरला म्हणतात. ते देशमुख कोणतरी मॅडम आहे त्या. बर. अर्धा डझन भरले ते उमेदवार 6-7. कोण सरस ठरले यापैकी कोण काम करू शकेल असं वाटतं तुम्हाला एकंदरीत? काम करायची अपेक्षा कोणाकोणच राहिली नाही साहेब. सगळे स्वार्थापोटी काम करते. त्यांच्या स्वार्थापोटी. जनतेसाठी कोणीच काय करत. जनतेचं कोणाला घेणं देणं नाही किंवा जनतेसाठी काहीच करत नाही. त्यांचं घर भरलं का विषय संपला. चेहरा कोणाचा वाटतोय आता? चेहऱ्याचा अजून काय फिक्स नाही. तरी तुमच्या मनात केला असेल तुम्ही फिक्स आहे? काय नाही अजून फिक्सात. गावात ज्या टायमाला त्यांचं चालू होईल त्या टायमाला परत ठरवायचं. त्या आजोबाला विचार तुम्ही इकडे या जरा. आजोबांना लय आता त्यांनी लय निवडणुका बघितल्या आता त्यांनी बी आता. काय पहिल्या निवडणुका आता निवडणूक काय फरक आहे? लय फरक झालं. पहिलं कसं होतं माहितीये का? हा. तत्वाचं राजकारण होतं. बरोबर. एकाच्या पाठीमागे सगळं गाव पुढे गाव मागे जायचं. पण आताच इलेक्शन काय झालं, बराचसाच बदल झाला. त्याच्यामुळं पुढारीच त्याचा आपला स्वार्थ बघतोय. बरोबर. मग आता मतदारानं किंवा ज्याच्या त्याच्या पाठीमागे असणाऱ्या समाजानं मागं कसं जायचं? जर नेता जर पुढचा जर समजा ह्या डगरीवर एक पाय त्या डगरीवर पाय ठेवून जर वागत असेल तर सामान्य जनतेचं काय? ही विचारात घेतलं जात नाही कुठं. हे विचार जनतेला विचारातच घेतलं जात नाही. हो, आता अर्धा डझन आता जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि 1 डझन आता पंचायत समिती सदस्य आहेत उभा राहिलेले. आता हे बघा कसे जरी उभा राहिले तर हे उमेदवार प्रत्येकाला स्वार्थ सुटलाय. आणि जनतेसाठी कोणाला काही देणं घेणं नाही. प्रत्येक जण आपला स्वार्थ साधणार आहे. समाधान काळे आता ऐन टायमाला भाजपमध्ये गेले. कल्याण काळे भाजप. त्याचा वैयक्तिक स्वार्थ झाला हो. तेच कसं आहे माहितीये का? जनतेला तात्पुरतं असं हाताशी धरायचं आणि आपलं काम झालं म्हणजे वाऱ्यावर सोडून द्यायचं. मग त्या जनतेनं काय करायचं? विकास तर लांबच राहिला. त्याला परत विचारलं जात नाही ना.
मग अशा नेत्याच्या पाठीमागे जनता तर कशी आहे आणि आता अलीकडे काय झालंय मतदार सुद्धा हुशार झाले. बरोबर. हा कोण स्वार्थ आहे कोण काम करणार आहे ओळखते हे लोक. ओळखते आणि त्याच्या पाठीमागे जाते. आणि पहिल्या राजकारणात आणि आताच्या राजकारणात बराचसाच फरक पडलाय. समाधान काळेचं कार्य कसं आहे? समाधान काळाचं कार्य कसं झालंय माहिती आहे का? आता तसं इलेक्शनाबाबतीत नावात चेहरा म्हणावं लागेल. हा आणि आता कामाचं कसं आहे मी म्हटल्यासारखं हा. प्रत्येक नेता असेल तो नेता कसा आहे ते माहिती आता भाजपमध्ये स्वार्थासाठी- गेले लोक गेले भाजपमध्ये. भाजपमध्ये कसे जाते ते मला सांगा. भाजपचं काय कार्य आहे? भाजप कसं दबावाचं राजकारण करतं त्याच्यामुळे सामान्य जनतेचा आज इतका हाल चाललेलं आहे की बाबा करून खाणाऱ्या माणसाचं इतकं त्याला बेकार परिस्थिती आहे की महागाई एवढी वाढवली. एवढा असताना देखील मग भाजपमध्ये प्रवेश कसं काय केला समाधान काळे आणि कल्याण मग काळे? तेच ना ते कसं आहे माहिती का स्वार्थ प्रत्येकाला स्वार्थ सुटला का आपलं तर भागल हा. जनतेचं काहीतरी होईल काय ते बी अजित पवार देखील सत्तेत होतच की मग त्या पक्षात होतच की. हो हे बरोबर आहे की हा. पण कसं झालंय माहितीये का ह्याच विषय आहे. हो कसं आहे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचा कसा होता काळ हा. आहे मसने वगैरे त्याच्यात जरा फॉल्ट वाटतो बरं. आणि त्याच्यामुळे कुठं जरी आपल्या पाठीमागे जरी जनता नाही आली मशनी आहे. मिशने आहे त्या बरं. अशा धोरणात्मक विचारानं त्याने आपलं प्रवेश केलाय. जनतेला त्यात ह्या मिशनेचा गोळ असल्यामुळे जनतेला त्यांनी गृहीत धरला. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये मग तिकडून निवडून तरी येते असं निवडून येतं वाटतंय. असं स्वतःला वाटल्यामुळं बरं. स्वार्थ स्वतःचा त्याच्या. जनता उठाव कधी करते मग आता हे? आता उठाव काय आता त्याचं काय की ज्या वेळेला होईल प्रत्येकाला वाटेल बाबा आपण फसवलं जातो या बरं. काय. आता आपलं हे काय नाही नुसतं नॉमिनल आपण बोलवलं जातं किंवा 2 दिवस त्यात विचारलं जाते नेपाळसारखी परिस्थिती. हा मग आता ज्या वेळेला ही जनतेच्या लक्षात येईल हा. त्यावेळेला जनता एक दिवशी उद्रेक करणारच आहे. या इकडं आजोबा मला येत नाही. अहो, तुम्ही नाव सांगा मला फक्त काय बोलणार नुसतं नाव तर सांगा. इकडे नाव सांगा मला कॅमेरा तिकडे आहे. हा, बरं जाऊ द्या. हा थांबा नाव सांगा मला. सौदागर पुढचं जाऊन गाव कुठलं? इथलं नाही. इथलं जाऊ म्हणजे राजकारण सगळं माहिती आहे तुम्ही बघितले लहानपासून तुम्ही. कसं आहे कोण काम करू शकते आता जिल्हा परिषदला तर एवढे लोक उभा राहिले ती. कोणच करेल. बर मोठा अजून सगळं दुनिया जरी उभा राहिली हा. तर कोण काय करत नाही. काळे भाजपमध्ये गेले ते स्वतः करतात ती बघ भाजपमध्ये गेलं काल माहित आहे का? ही कुठं बी जाऊ द्या ते पैसे जास्त्याने गेला कुणीकडे. हा पैसे जास्त्याने गेला. बर लोकांना विचारलं नाही का तुम्हाला मग जातो तिकडं काय करू हे करू म्हणून? त्याला कशाला विचार ती कशाला विचार नाही विचारत. त्याचा खिसा भरला जातो. बर मग आता त्यांचेच भाऊ कल्याणराव काळेचे भाऊ उभा राहिले समाधान काळे जिल्हा परिषदला त्यांच्यात घ्यायला. सगळी हुशार आहे ते बघ. बर मतदार जेवढं आहे ते हुशार त्याला आहेत. सांगावं लागत नाही. हा. बर तुम्ही काय ठरवलंय? आम्ही काय नाही बाबा जवळचे जवळ बघायचं. आता काय नाही. आता काय नाही. हा बर हाय त्यांनी बोलले त्यांनी म्हणले तुमच्याकडे या म्हणून. काय 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 परिस्थिती आहे जिल्हा परिषदच्या आता? आता जिल्हा परिषद काय परिस्थिती सांगू आता आम्ही तिकडे काय कॅमेरा राजकारणात नसतो आम्ही उद्देश. राजकारणात नाही जरी नसलं तरी एकंदरीत काय कुणाचा चेहरा मध्ये चांगला आहे अशा काम करेल असं वाटतं. आणि तुमच्या गटात आता 10 जण आता 1 डझन आता पंचायत समितीला येते आणि अर्धा डझन जिल्हा परिषदला येते. आता ह्या जे त्या कवतीवर आहे शेवटी. कोण आहे कोण न, परिस्थिती- जिल्हा परिषदला कोण वाटतं एकंदरीत? ते उभा राहिलेला उमेदवार कोण आहे ते माहिती बी नाही आपल्याला उगं म्हणून मला हे आहे ते आहे. नाही ते आपण त्या भानगडीत नसतो. बर कल्याणराव काळे ह्याच्यात गेले भाजपमध्ये काय माहित ती तर माहित आहे का नाही? काय सोय माहित नाही आपल्याला. बर आपल्याला माहित तुम्ही जरा दबकताय जरा. नाही, आता काय विषय नाही. हाय ह्या बोलता नाही. बर या इकडे जरा अजून या इकडे तुम्ही या इकडे नाव सांगा मला. भैरवनाथ कोळसे बर गाव कुठलं? पटवर्धन कोरोली. पटवर्धन कुरोली. कुणाची हवा आहे जिल्हा परिषदला? आताच लगी काय काढायचं आहे तेव्हा. झाले आता राहिले 12 दिवस प्रचार चालू झालाय की. होई फिक्स झाल्याशिवाय कोण राहते कोण काय. बर कोण आहे तरी कोण राहावं कोणी काढावं आता आपण तसं कसं सांगणार. तरी एक अंदाज तुम्हाला काय वाटतं कोण काम करणार? आता हे अंदाज काय कळणारच नाही लवकर. बर सगळ्याला त्याला स्वार्थ सुटलाय बर त्यामुळे कोण काढेल कोण ठेवल काय सांगता येत नाही. समाधान काढायला काढा लावताय का राहू द्या म्हणताय? समाधान काळे कसं काढणार आता. समाधान काळे पक्ष बदलून गेला काढायचं असतं तर मग कशाला पक्ष बदलला असता. कशाला बदललं पक्षाने अजून? काय तर त्यांनाच माहिती काय.
चांगलं आहे का बरं आहे का हे कसं आहे म्हणजे काय आहे? पक्ष बदलला म्हणजे काय पक्ष बदलून ही चूक झाली जरा चूक झाली हा बदलायला न पाहिजे पक्ष बदला नाही पाहिजे होता किती पक्ष झाले त्यांचे तुम्हाला माहित आहे का पक्ष भरपूर झालं आपण काय एवढं मोठं नाही किती झालं माहित नाही पर पक्ष सांगणे लोक सांगण्यावर भरपूर पक्ष झाले त्यांचं बदलायचं पक्ष बदलाय नाही पाहिजे होता बदलायला न पाहिजे नाही बदलाय पाहिजे होता भाजपकडे गेले जाता एवढं चांगला मोठा पक्ष आहे की भाजप भाजपकडे तर निदान जायला नाही पाहिजे होतं हा देशात आहे की भाजप देशात आहे आहे राज्यात की आहे? मनाप्रती देशाच वाटोळ केलं भाजपनं बर मग पक्ष बदला नाही पाहिजे होता बर ये इकडे आबा तिकडे इकडे आबा आबा तुम्हालाच म्हणते तुम्हालाच तिकडे बघा कॅमेरा तिकडे आहे नाव सांगा मला नामदेव विठ्ठल डावरे काय जिल्हा परिषद काय म्हणतंय राजकारणातलं आपल्याला काय माहित नाही काय आता काय असं असतं होय नाव तर माहित असतं नाही कुठल्या बर बर थांबा जात हा. काय माहित तर असेल की तुम्हाला राजकारणाचं काय तर थोडंफार काय तर कोण उभा राहिले कोण नाही आमच्या गावात नाही 2-3 अर्ज गेले ते जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला कशाला गेले ते काय माहित नाही आपल्याला बर बर आपल्याला काय इतकं माहित नाही आपण साधारण साधी माणसं आपण- कल्याणराव काळे भाजपमध्ये गेलेत आता त्यांचा विचारचा प्रश्न आपण कशाला याकडे काय लोक आहे तिकडे अजून तसं पाहिलं गेलं तर हे पटवर्धन कुरोली हे गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम गाव असं मानलं जातं या गावामध्ये बर थांबा थांबा आता उमेदवार आहे ती माझी झाली तुम्ही उमेदवार आहे काय ती उमेदवार आहे हो, उमेदवार नको आपल्याला बर 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 थांबा 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 जरा नाव सांगा बघ नाव सांगा बघ विजय डावरे डावरे काय करताय काय नाही कारखान्यात काम मला कुठल्या कारखान्यात विठ्ठल कारखाना विठ्ठल कारखाना बर काय एकंदरीत जिल्हा परिषदला काय वाटतंय जिल्हा परिषदला आता काय बागल येईल इथं बागल का काम त्यांचं चांगलं आहे इथं केलं ती कामं वगैरे शाळेची बर बाकीची माहिती घ्या अजून आपलं फटे उभा राहिलेत परत ते काय वाखरीचे आपले ते संग्राम गायकवाड त्यांची पत्नी आहेत हो ते बी आले ते हा फटे काय अजून इकडे आलेच नाहीत फटे बर गायकवाडचं काम कसं आहे गायकवाडने बी काय बाकडे वगैरे इथं वाटप केलेले आहे ते पण पहिलं तसं काय त्यांचं काम नाही इकडं बर हा बागलांचा प्रतिसाद तिकडं बरा आहे म्हणजे रस्ते वगैरे करून दिलेत ना लोकांना शेतकऱ्यांना हा हा होय बर अर्धा डझन आहे ती तुमच्या जिल्हा परिषद गाव ऐकल्या गटात आहे ती एक डझन आता पंचायत समितीला येते आहे ती काय मग इकडे बरं ती जाऊ द्या हा कल्याणराव काळे काल भाजपमध्ये गेलं माहित आहे का होय गेलं की काय सांगाल तुम्ही आता त्यांना काय आता भाजपमधली लोक कसं आहे, सत्ताधारी असल्यामुळे जरा थोडं त्यांना अहो तसं सत्ताधारी म्हणतात मग अजित पवार बी सत्ताधारीमध्ये होतच की मग सत्ताधारीमध्ये आहेत पण कसं आहे गावा शेजारी असल्यामुळे जरा थोडा फरक पडणार आहे त्यांना बर होय भाजप पक्ष बदलायची का वेळ आली काय इतर पक्षात आता त्यांनी काय आता सत्ताधारीमध्येच राष्ट्रवादीमध्ये होती म्हणा पण हा काय तिकटामुळे वगैरे ते त्यांच्यात गेले काय. तिकटामुळे गेले होय बर 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 चालतं आबा नाव सांगाय मला ज्ञानेश्वर महादेव नाईक नवरे नाईक नाईक नवरे तर लय वरच असतं या गावात का सगळं नेमकं गाव आमचं आहे मग गाव नाईक नवरे हा. यंदा नाईक नवरे कोणाकडे आहे काय तिकडे टाकायला तिकडे जायचं तसं काय सोय नाही का कोणाच्या बांधल्यात नाही कोणाच्या ह्याच्यात नाही हा कोणाच्या बांधल्यात नाही कोणाच्या ह्याच्यात काय नाही कोणा बांधला काय नाही काय नाही कारण आपला जे देव वाटेल त्याला द्यायचं गावच पाण्यामुळे असल्यामुळे काय टेन्शन नाही त्याला कोणाचं काय काय सध्या नाही सगळं. ही करेल मला आशा नाही आम्हाला काय बरं. नाही आमचा धंदा हा दूध वाढणार आम्ही तरी मी वाढणार. जिल्हा परिषदला कोण वाटतंय तुम्हाला कोण आहे चेहरा असा आश्वासक काय आता दोघं आता कसं जे पैसे वाटेल आगाव तिला देणार लोक असे आता लोक पैसेवर देतात आता जे पैसे आगाव देईल त्याला बर जे नाही ते कोण नाही देईल कोण देईल का ज्याच्याकडे लय ते देणार आहे ज्याच्या आजोबांच्याने कमवून ठेवलंय ते देणार आहे हा नाही ते कशाला देत आहे ज्याने बाबा आजोबांच्याने कमवलंय असं केल्यावर मग मतदारांनी पैसे घेतले काम होतील का काम असं चालते काम म्हणजे महानाचं मग आपलं ठेवायचं निम त्याला ठेवायचं असं करणार असं त्याच्या ऐकायचं मग कोणतं आणलं तर पैसे करणारच कोण काम करू शकेल असं वाटतंय जे आगाव पैसा ज्याचं काम करणार काम केलं तर होणार हा. तुमचं काय मत आहे हे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत ह्याला भाडं नाही बसले चौकात. गावातले जायचे ना गावात आहे ते की ह्याला भाडं नाही बसले ते. बाकडे कोण टाकले ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतचं नाव कोणाचं वेगळं दिसतंय की नाव असं काय ग्रामपंचायत आहे, पैसे इकडे इकडे हो, ह्याला तसं- मोबाईलमध्ये. काय कोणाची हवा आहे हवाचा विषय काय नाही काय झालं या तर आमच्या गावाला रस्तेच नाही तर पहिली गोष्ट बर काळे साहेब लक्ष दिलं नाही काय
कोणीच रस्ते दिले नाही काळे साहेब गेले भाजपमध्ये आता. कोणी बी कुठं जाऊ द्या फक्त गावाला त्यांनी काय करावा कोणी जर उभं राहिले ना हा. त्यांनी काय करावा तर वाड्या वस्त्यावरचं पानंद रस्तं ही पहिल्यांदा करावं बरं. काय होतंय तर गावात शाळा आहे त्या आणि वाड्या वस्त्यावर कसं होतं तर लेकरं बाळ ही ती काय करते ती या गुडघे इतक्या चिखलातनं चालत येते ती शाळेला काय वाटतं कोण काम करू शकेल असं वाटतं? काय कोणच काम करत नाही बा नाही कोण काम करू शकत नाही काय नाही हे असं काय म्हणता? रस्तं करू थांबा, काय कल्याणकाळी तसंच काम केलंय का दादाने तसं केलंय आबाने तसंच केलंय दादा समोरून आबाने पसरले झाले काम सफाई कोणी काही केलं नाही हाही असंच आहे बघा बर. शेतकरी हा कसा आहे 4 दिवस इलेक्शन आहे तोवर येणार इलेक्शन झालं विचारतो नाही ती कुठं आहे ती कोण कुठं आहे राहतोय काय तो खातोय काय तुम्ही नाव सांगा नाही की कोण काम करतंय कोणच काम करत नाही चालू सगळी कसं म्हणल्यावर? सगळी तशी आहे ती एक बरं, नाही बरं, एक. या इकडे येऊ काय काय म्हणतात गावातलं जाऊ का काय बर कुणाची हवा आहे काय आम्ही असतो राहणार कोणाही हवान काय ते काय आपल्याला काय माहित नाही कोण कोण माहिती उभ्या जिल्हा परिषदला ते काय आपल्याला माहित नाही नाही तुम्हाला माहितच काय नाही नाव सांगा मला शंकर उपास शंकर शंकर शिवदासोबत बर काय वारं कुणाचा आहे जिल्हा परिषदला ती काय माहित नाही आपल्याला नाही कल्याण काळे भाजपमध्ये गेलं काल समाधान काळे कल्याण काळे बर जाऊ द्या, कुठे बी घालून द्या. काय म्हणताय कुठे बी घालू द्या आपल्याला काय करत आपलं हाही धरायचो का कोण कोण आहे कोण का असं ना आपल्याला जरा नीटवणी असलं तर आपण त्याला द्यायचं मत एवढं अजित पवार बी सत्तेत- कशाला अजित पवार आहे चक्केला करतोय आपल्यासाठी नाही न, विषय काय काय? करतोय आपल्यासाठी विषय काय आहे? विषय काय आहे मला सांगा अजित पवार बी आता सत्तेमध्ये होते हा. हायत मग तरी बी मग कल्याण काळे काय गेलं भाजपमध्ये त्याच्या मग पण ती जाणार त्याचं ते परपंच असेल तिकडे वाढणार किती बर लोकांचं काय आहे का त्याला मला घेणं विचारलं नाही का आम्ही तिकडे जाऊ नको बाबा त्याने विचारच तुम्ही आम्ही त्याला सांगितलं असतं काय सांगितलं काय सल्ला दिला असता तुम्ही काय जरा चांगल्या माणसात राहा दुसरं काय म्हणलो असतो किती पक्ष झाले बदलायचे किती काय सारखं बदलते ते काय मापच नाही त्याला हा. कोण कुठं बी कोणाला कुठं वाटतंय त्याला तिकडे उड्या हाणते ती या पहिला फेरा संपला असं म्हणते लोक दुसरा फेरा आता चालू झाला दुसरा परत परत फिरून भाजपमध्ये आले अजून काय नाही त्यांच्यात शेतकऱ्यासाठी काय नाही करत नाही नाही ते हा कारखाना तर दुसऱ्याला दिला चालवा कारखाना दुसऱ्याला दिला घालून ऐकला ऐकलं ए ना बोला थांबा 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 तुम्हाला लय माहिती आहे थांबा तुम्हाला लय माहिती आहे कारखाना ऐकलाय मग काय केलंय म्हणते ती आता भाडण दिलंय त्याने काय म्हणते ती ऐकलंय मग आम्ही तर काय करायचं कसं आहे पण त्यांनी कशामुळं म्हणजे काय दादाने तोटाच धावती ती या दादाने एवढं कमवून ठेवलं हे केलं दादाने मी ती विठ्ठलला जख मारली काय पाक बिघडवला बर हा पुन्हा इकडं आला इकडं बी तसंच केलं मग हे आता त्यांचं आता जे नातू म्हणा त्यांचा मुलगा म्हणा नातून परतुंडन काय ती सगळे त्यांच्याच त्यांचंच खाणार त्यांचंच पोट भरणार आपल्याला काय पोटाला आपल्या आपण बी पकडवायचं का भाव दिला की यंदा त्यांनी आता काय द्यायला त्यांनी दिलं काय ती कोणती दुसरा जागी ती माणूस ते बोत्रे पाटील बोचरे पटला ना हा ह्यांनी काय ह्यांनी दिला का ह्यांनी दिला का आतापर्यंत कारखाना चालू केल्यापासून सगळ्या माग होता काय हा मग काय बर बरं जाऊ आता बसा ना बसा बरं यंदा जिल्हा परिषदला काय होईल मला काही विचारूच नका काय ना, आम्ही आपलं तुमच्या माग आहे आमच्या मागे नाही कोणाय माग आहे सांगा उमेदवार कोण आहे सक्षम असं कोण जे उमेदवार चांगला वाटल हा. त्याला आम्ही देणार कोण आहे ते आता बागल आहे ते तुम्हाला हा. सांगतो बागल आहे फटे हाय आमचं जे रस्ते नीट करल कोण परत सांगतो तुम्हाला ते संग्राम गायकवाड आहेत आमची जी नळाईपट्टी कोण करल रस्ता हा. त्याला आम्ही देणार नाही तर कोणाला देणार नाही मग आता इलेक्शन झालं करतो म्हणते ना. ना मग इलेक्शन नाही आधी झकमारा म्हणायचं टाका मरून त्यावर वाटावर तेव्हा आम्हाला जाय येते बर नाही तर मोकळा जा काय करायचं आम्हाला हा हा काय त्याचा का उपयोग आहे का रस्ता चांगला मला हे मिश्याचं काय आहे? नेमकं काय आहे नेमकं मिशा म्हणजे काय मर्दाच्या मिशा आहेत मर्दा मिश्या आहे. हा हा. किती वर्ष बसणार म्हणजे असं हे लय दिवसापासून नाही बर हा. मग यंदा तुम्ही मग हाबडा दाखवणार मग कोणाला मग कसं धावणार आमच्या माग लय ती मत हा. हा आम्ही त्यांना वाटतं का आम्ही एकटंच धावतोय काय
सगळं गाव गोळा करून एकीकडे जाणार आम्ही, फक्त आमचा रस्ता करून द्यायला पाहिजे. रस्ता फक्त वाघ. हा. खरं तर आमच्या माध्यमातून जे कोणी उमेदवार असतील ह्यांचा हे वाडेकुर्ले नाव सांगा मला, कुठला रस्ता दे. हे पटवून 7 महिने ते ज्यांना कुणाला मतं पाहिजे असतील हा. त्यांनी ह्या व्यक्तीशी संपर्क साधावा, भावी उमेदवार जिल्हा परिषद सदस्यांनी विशेषतः. हा, तुमचं काय मत आहे? तुमचा कुठला रस्ता बिस्ता काय? आमचं काय नाही, रस्ता नाही काय नाही. रस्ते काय अडचण काय जिल्हा परिषदेला काय वाटतं? जिल्हा परिषदेला काय आता आमचं आम्ही काय भारत बालकी भारत नाना बालके बालकी कोण आहेत उभं राहिले त्यांच्या गटात नाना? ते आता चाललंय की संग्राम गायकवाड अजून बर इथं आमच्यातले काय बरं आहे उमेदवार. होय चांगलं आहे, बर चांगलं आहे त्यांचं काय ह्याचं तुमचं ती शिबिर ही घेते ती चांगली बर बाकडे बी दिले तरी गावात दिसते. बाकडे बी दिलेत, कार्य चांगलं आहे त्यांचं, म्हणजे माणूस चांगला आहे. पट्टी आहे ती आता समाधान काळे पण उभं राहिलेत की आता नाही त्यांचं भाजपमधनं. बाकीचं काय विषय नाही, फक्त बालकीचं जी काय सीट असेल कोणी असं हा. ना त्याच्या पाठीमाग आम्ही जाणार. बर मग इकडे समाधान काळे गावा शेजार ते नाही 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 त्यांचा काय संबंध नाही आपलं बर. बालकी. बालके तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? ह्यानी बालके मध्ये तुमचं बर आबा तुमचं? माझं काय नाही, तुमच्या जोडीला आहे ती बघा हा? बर बर या इकडे. दुकानात आहे तिकडे दुकान आबा आहेत की इथं? नाव सांगा आबा. काय नाही नाव नको हो ना त्या मुलाखत बर बर तुम्ही द्या इकडे त्यांचं परत घेऊ आपण. थांबा तिकडे कॅमेरा तिकडे नाव सांगा मला. मदन पाटील. मदन पाटील. काय चेहरा इकडे काय हवा कुणाची आहे? हवा तसं काय सांगता येत नाही बरं का. उद्या जी 27 तारखेपासून डिक्लेअर होईल सगळं काय असेल ते. हम्म. कुणी ठेवा अर्ज कुणी काढावा? हम्म? कुणी अर्ज ठेवावा कुणी काढावा? तसं काय आपण सांगू शकत नाही बरं का. आम्ही भगीरथ दादा प्रेमी माणसं आहे. भगीरथ दादा. हम्म. त्यांच्याकडे कोणी भरलाय अर्ज? त्यांच्यात माझी भाऊजाई आहे. बर 2 भाऊजाईंनी भरलेला आहे. हा. परत गायकवाडनं संग्राम गायकवाड यांच्या संग्राम घरचे. गायकवाड बर भरला. बालकीची हवा आहे का इकडे अजून? बालकी प्रेमी आहे ती भरपूर. आहेत. हम्म. काळे प्रेमी भरपूर असेल गावा शेजारचं गाव आहे. असणार की आहे की ते काळी भाजपमध्ये गेले कसं वाटतंय? आम्हाला जरा थोडं चुकीचं वाटतंय. का? वाटतंय म्हणून सांगतो. अखेर देश गेलाय नाही, भाजपमध्ये, गेले राज्य ते- गेलाय भाजपमध्ये, काळे गेला पण काय झालं एवढं? विठ्ठल परिवार ते विठ्ठल परिवारच राहायला पाहिजे होता. हम्म. कुणी फूट पाडतील मग ते विठ्ठल परिवार? आता पाडणारा पाडले असं ही काय बोळ्यान दूध पेत होते काय. हम्म. विठ्ठल परिवारात फुटच पडाय नको होती. मग आता भाजप आणि परिचारक डावळ लागलं ज्येष्ठ्याचं डावळ लागलं, कारण का प्रणिता बालकी नगरपालिकेत निवडून आली. बर मग ह्यांना वाटायला लागलं आम्हाला बी पाहिजे. हम्म. मग आता हे परिचारक आता आणि काळे एकत्र यायला लागले असं चर्चा चालू होतील का एक? आता झाले तीच काल झाले तीच त्यांचं प्रवेश. बालके हे बरं आता ह्याच्या मागं ती बी गेलेली होती. किती टिकलं त्यांचं आता इथनं मोर टिकणार आहे. बर हम्म. यंदा मग काय कोण बाजी मारेल जिल्हा परिषद? आम्ही बालके प्रेमी बघा. बर हम्म. ठीक. हो या इकडे दुकानदार. बर बर दुकानदार थांबूया इथं आपण आता. हा. काय म्हणता मगाशी तुम्ही पटकन आल्यावर आता बोलायला लागला काय होय काय कशामुळं? बर काय कुणाची चर्चा आहे इकडे जिल्हा परिषदला? कसं झालं माहिती आहे का, राजकारणाची अवस्था वाईट झाली, बिकट झाली. म्हणजे बरोबर. हा भाजपचा दबाव हा. आला, स्वार्थापोटी लोक भाजपकडे पळावं लागले. मग आता काल कल्याणराव काळे गेले तुम्हाला विचारलं नाही का जातोय भेटतोय? अजिबातच नाही. त्याच्या स्वार्थापोटी गेला ती. बर पुढे या पुढे या. हा. त्याच्या स्वार्थापोटी गेला ती. हा. कारखान्याचा विषय नाही, कारखाना दिला लोकाला. चालवायला दिला इकला नाही म्हण. एकल्यातच जमाई. आता काय चालवाय नाही म्हणजे इकला कशामुळं किंवा चालवा कशामुळे दिला? त्याला जमणार ना. मग आता बोत्रे पाटला कसं जमते? ते जमणार ना ती. त्याला टॅलेंट आहे ती. हो आबा कल्याणराव काळे कारखाना चालवायला जमला ना, मग बोत्रे पाटला तोच कारखाना कसं काय जमते? जमून त्याच्यावर भांडवल आहे. भांडवल आहे. मग ह्यांच्यावर नव्हतं का भांडवल? त्याच्यावर भांडवल नुसतं काय खायला द्यायचं नाही, लोकांना मारायचं. नुसतं मारायचं, लोकांना काय द्यायचं नाही. आता वर्ष बिल दिली तर मला बरं, ती जाऊ द्या बिलाचं बिल. तुम्हाला एक सांगतो आता ह्याच्या अगोदरचा कार्यकाळ पाहता त्यांनी भाव त्यांनी किती होता आणि आता बोत्रे पाटलांनी एवढा काय दिला कारखाना भाव? त्याला परवडतं म्हणून दिला, पण ह्याला परवडत नव्हता. ह्याला खायला
कारखाना जुना नवीन आहे म्हणत होती की बर सारखं त्यानं खाऊन बर बर एकंदरीत परिस्थिती पाहायला आपण लोक केली पाक काय किती केलं ना त्या या इकडे मग या काय कुणाचं इकडे चित्र एकंदरीत वाटतं शेतकरी कसं आहे शेतकऱ्याला वालीच नाही सध्या परिस्थिती हा ज्याला स्वार्थ सुटलाय ते त्या पक्षात जाते हा मग तसं आम्ही जाऊन आपलं बुलबुल आहे बुलबुल आहे. तुमच्या पाय शेतकरी तिकडे नेते तिकडे जात असतील नाही आमचं काय ना आम्ही शेतकरी आहे. मग तुमचं समाधान काय तुमचा विकास करायसाठी तिकडे गेले असतील नाही असं नाही विकास काय त्यांचा विकास आमचा नाही 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 त्यांचा विकास बर आमचा विकासच नाही आम्हाला कष्ट करावं लागतंय ते त्यांचंच मतदान तर तुम्ही मतदान रुपये तर करायचे की मग काहीतरी मग नाही मतदार बी करणार घ्या आम्ही पण आम्हाला वाटलं तर बर करप्टेड माणूस दिसला का आम्ही नाही त्याला मतदान करणार कोण एकदा आहे? कोण इकडे- कोण उभं राहतं कोण तसं वाटतंय तुम्हाला आता उभा राहणाऱ्यापैकी कोण वाटतंय तुम्हाला आता मग आता म्हणजे निवडून कोण येईल असं वाटतं तुम्हाला आता इथं गटात आता ह्या जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला कोण येईल असं वाटतंय याला यलमार बर यलमार भाजपमध्येच आहेत की असं ना पण त्याचं ती कार्य जरा म्हणजे याने पण आता भाजपमध्ये भरलाय मग तिकीट कोणाला द्यावं मग काळ्याला द्यावं का यलमारला द्यावं यालमार काळे नको नाही बर काळे नको हा भयंकर काळे झाले काळे भयंकर काळे झाले काळेच झाले ते काय विशेष नाही बर त्याच्या गावाची लोक फुटली ती काल कोणतरी ते पाटील चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील काळे पाटील ते बी तिकडे गेले तिकडे गेले आम्ही गेले पाटील मग त्यांचीच माणसं फुटाळलेले म्हणलं आता आम्ही तर काय करायचं हं, हं. असा विषय आहे. झालं का अजून काय बोलायचं बस. झालं ते कुठे गेले त्याने नाही, गेले का त्याने नाही, असू दे बाबा. बर बर त्याला ते आवडलं मला. नाही नाही त्यांना बी बोलायचं असतं ते बोलायचं तर या म्हणलं त्याला होतं. बोलायचं नाही बर 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 थांबूया इथं आपण आता कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे न्यूज इंडिया पटवर्धन कोरोली वाखरी झालं बोल ना